काम धाम निपटा के फिर चल सकते हैं। हाँ? ए तुषार भेटला बोल ना बेटा, शूज कुठे गेले? हे बघ इकडे आहेत ना. थांब ना बेटा, मी मामाला बोलवणार आहे, नानू मामाला बोलवणार आहे, मग त्यांच्याशी बोलणार आहे. हाँ जरूर जरूर जरूर. हाँ जरूर. तो आप वरती आने वाले दिन कल प्राइस लिस्ट हो जाएगी. सभी सभी नहीं सभी लिस्ट रहेगा. प्रोडक्शन के साथ रहेगा. हॅलो हॅलो हॅलो. माननीय श्रीयुत अशोक शिंदे साहेब येथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा. माननीय श्रीयुत अशोक शिंदे साहेब, समाजसेवक, प्रत्येक वर्षी यांचे देखील आम्हाला मुलाचे सहकार्य लाभत असते. असे माननीय श्रीयुत अशोक शिंदे साहेब यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे. त्यांना मी आमंत्रित करतो त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा. पुन्हा एकदा माननीय श्रीयुत अशोक शिंदे साहेब यांचे मी हार्दिक 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 आभार प्रकट करतो. दीपक दीपक हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना, या आधीचा झालेला सामना जॉर्ज 11 यांनी एकतर्फी सामना जिंकलेला आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेला. आता होत असलेला सामना चेतन 11 विरुद्ध अद्वैत 11. चेतन 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे फलंदाजीस आलेले आहेत अद्वैत 11 चे करण पाटील आणि आनंद लोके आलेले आहेत. अद्वैत 11 चे चेंडूंचा सामना झालेला आहे आणि 5 धावा झालेल्या आहेत अद्वैत 11 या संघाच्या. 3 चेंडू 5 धावा बिनबाद अशी आतापर्यंतची धावसंख्या. आणि स्वतः खुद्द कर्णधार चेतन हे वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाकरता देखील पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा रिव्हर्स स्वीपचा फटका चौकार मिळालेला आहे अद्वैत 11 या संघाला आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर.
4 चेंडू 9 धावा बिनबाद. अतिशय नावाजलेले असे गोलंदाज आहेत चेतन. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र काही यश मिळालेलं नाहीये. एका धावेवरच समाधान मानावं लागत आहे अद्वैत 11 या संघाला. 5 चेंडू 10 धावा. अगदी नियंत्रण एवढं सुटलं. वाईडच्या रूपात एक धाव मिळालेली आहे अद्वैत 11 या संघाला आणि बाईच्या स्वरूपातली एक धाव अशा मिळून 2 धावा. एक षटक आणि 2 चेंडूंचा सामना झालेला आहे. 21 धावा झालेल्या. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. 1 षटक आणि 3 चेंडू बहुमूल्य असं हे दुसरं षटक घेऊन येत आहेत आशू. वैयक्तिक त्यांचं पहिलं षटक असेल, पण संघाकरता बहुमूल्य असं दुसरं षटक. यावेळी नियंत्रण सुटलं. वाईडच्या रूपात एक धाव मिळालेली आहे. संघाची वाढती धावसंख्या 22. एकही गडी बाद झालेला नाही अजूनही. चेतन माफ करा अद्वैत 11 या संघाचा पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपात दुसरी धाव मिळालेली आहे. आशू यांना खूप महागात पडेल जर त्यांनी दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असा अतिरिक्त टाकत गेले वाईडच्या रूपात तर. मी आत्ताच सांगितल्यानुसार 3 लगातार म्हणजेच हॅट्रिक तुम्ही केलेली आहेत वाईडच्या रूपात. अशी हॅट्रिक काही जर तुम्ही शेवटच्या चेंडूवर मारली तर खूप तुम्हाला महागात पडेल, खूप महागात पडेल. हा जर शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जर तुम्ही अशा वाईडच्या रूपात जर धावा दिल्या तर खूप तुम्हाला महागात पडेल. आणि हा चौकार जर हा शेवटचा चेंडू असता तर विचार करा. माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब यांचे इथे मैदानावर आगमन झालेले आहे. मी त्यांना निमंत्रित करतो. त्यांनी व्यासपीठाचा मान घ्यावा. त्यांच्यासोबत उपस्थित स्थानिक नगरसेविका माननीय सौ माधुरी योगेश भोईर, तसेच शाखा संघटक महिला शाखा संघटक श्रीमती सुरेखा मोरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचे सहकार्य लाभत असते. माननीय सौ माधुरी योगेश भोईर आणि माजी नगरसेवक श्रीयुत योगेश भोईर यांचं यावर्षी देखील जे त्यांनी योगदान दिलेले या स्पर्धेकरता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी त्यांचे अत्यंत आभारी आहोत.
पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित माननीय सौ माधुरी योगेश भोईर, स्थानिक नगरसेविका तसेच माजी नगरसेवक माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. तसेच त्यांच्यासोबत उपस्थित स्थानिक महिला शाखा संघटक श्रीमती सुरेखा मोरे तसेच समाजसेवक माननीय श्रीयुत अशोक शिंदे साहेब यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत. आता जरा पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दोन षटक आणि 3 चेंडू सामना झालेला आहे. आतापर्यंत 34 धावा झालेल्या आहेत. अद्वैत 11 या संघाच्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, परंतु षटकाराच्या वर मजल मारण्याचा प्रयत्न केला आणि गडी बाद झालेला आहे. पहिला गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे चेतन 11 या संघाला. संघाची आतापर्यंतची सरासरी आहे 12.75. अद्वैत 11 या संघाची. अद्वैत 11च्या राखीव खेळाडूंनी जरा माईकशी संपर्क साधावा. अद्वैत 11 सामना झालेला आहे. 2 षटक आणि 5 चेंडूंचा सामना झालेला आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील आनंद. अण्णा वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलेले आणि संघाकरता तिसरं षटक घेऊन 5 चेंडूंमध्ये त्यांनी अवघ्या 5 धावा दिल्या आणि एक गडी बाद देखील केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे अण्णा यांनी आपल्या संघाकरता. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. अद्वैत 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे 37 धावा. एक गडी बाद 37 धावा. आता फक्त उर्वरित एक षटक उरलेला आहे. या षटकावर अवलंबून अद्वैत 11 किती धावसंख्या पार करतात आणि ते किती धावांचं आव्हान देतात चेतन 11 या संघाला. चेतन 11चा संघ देखील अतिशय मातब्बर असा बलाढ्य असा संघ आहे आणि फलंदाजीमध्ये देखील ते नावाजलेले असे फलंदाज आहेत. त्यांच्याकडे चेतन हे त्यांचे खुद्द कर्णधार. पाहूया आता सामन्यातील शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येत आहे. गौरव हे वैयक्तिक संघाकरता 4थं षटक घेऊन आलेले आहेत. गौरव वैयक्तिक देखील त्यांचं पहिलंच षटक असेल हे. अरुण आणि आनंद अशी जोडी मैदानावर. आनंद यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 12 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे आणि 20 धावा केलेल्या आहेत आपल्या संघाकरता. म्हणजे 38 धावांमधील 20 धावा या फक्त आनंद याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. म्हणजे निम्मी धावसंख्या आहे, निम्म्यापेक्षा जास्त म्हणावी लागेल, ही धावसंख्या आनंद यांच्या बॅट मधून आलेली आहे. पुढील चेंडूचा सामना करतील. वाईडच्या मार्फत अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे अद्वैत 11 या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 39 धावा. एक गडी बाद 39 धावा. यावेळी चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद झालेला आहे. तुमची मर्यादा हा फक्त जो हा काळा पडदा आहे, सीमारेषेवर जो काळा पडदा आहे
तेवढीच तुमची मर्यादा आहे. या पुढील जे सामने होतील त्या सामन्याकरता मी आधीच कार्यकर्त्यांना मी विनंती करतो. तीन चेंडू फक्त उरलेले आहेत शेवटच्या षटकातील. 40 धावा संख्या झालेली आहे. यावेळी मात्र अतिरिक्त अशी एक धाव, 41 धावा, 2 गडी बाद, 41 धावा अद्वैत 11. थोडस गोलंदाजांना नियंत्रण ठेवावं लागेल. वाईडच्या स्वरूपात त्यांनी भरपूर धावा दिलेल्या आहेत. यावेळी गडी बाद झालेला आहे. पंच तुषार यांनी धावबाद घोषित केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो, अचूक असा थ्रो होता ज्याच्यावर गडी बाद झालेला, धावबाद झालेला आहे. तिसरा झटका लागलेला आहे अद्वैत 11 या संघाला, परंतु त्यांनी धावांची गती त्यांची काही कमी झालेली नाही, वाढतच चाललेली आहे. 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही त्यांना संधी आहे की जर त्यांनी या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार मारले तर त्यांना 50 धावांचं लक्ष देतील चेतन 11 या संघाला. पाहूया उर्वरित 2 चेंडूंमध्ये, त्यापैकी पहिल्या चेंडूवर फक्त एकच धाव मिळालेली आहे. संघाची वाढती धावसंख्या 42 धावा, 3 गडी बाद, 42 धावा. आणि आता या सामन्यातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, यावर अवलंबून अद्वैत 11 चेतन 11 या संघाला किती धावांचं आव्हान देतात. एकच धावावर समाधान मानावं लागत आहे. म्हणजेच 42 धावा झालेल्या आहेत, 43 धावा झालेल्या आहेत अद्वैत 11 या संघाच्या. म्हणजेच जिंकण्याकरता चेतन 11 या संघाला 44 धावांची आवश्यकता, म्हणजे षटकामागे 11 धावांची सरासरी ठेवणं त्यांना गरजेचं आहे जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. आणि चेतन 11 या संघाचे सर्वच फलंदाज बलाढ्य असे, मातब्बर असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती, सर्वांनी मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे. कोरोनाचं जे संकट आपल्यावर ओढावलंय त्यावर जर मात करायची असेल तर मास्कचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा. नियमांचं तुम्ही काटेकोरपणे पालन करा. तुमचं नक्कीच आम्ही स्वागत करू, परंतु जर नियमांचं उल्लंघन केलं तर त्याकरता प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी जबाबदार राहणार नाही, याची देखील तुम्ही नोंद करून घ्यावी. इथे फक्त क्रिकेट खेळण्याकरताच आम्ही एवढे नियम ठेवले आहेत आणि जर तुम्ही त्यातील हा नियम एक अजून वाढलेला आहे, याचं उल्लंघन करताना कोणीही दिसू नये. त्यामुळे मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे. पुन्हा एकदा विनंती, सामन्याकडे वळूया. पहिल्या चेंडूचा सामना झालेला आहे, एकेरी धाव मिळालेली आहे. 1 चेंडू 1 धावा, परंतु गडी अजूनही 1 पण बाद झालेला नाहीये. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका होता, परंतु ज्याप्रमाणे मी आता सांगितलं गडी बाद झालेला नाही आणि गडी बाद झाला
चेतन यांच्या स्वरूपात मोठा झटका मिळालेला आहे. चेतन 11 या संघाला त्यांचा स्वतः कर्णधार अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. हे चेतन त्यांची जागा घेण्याकरता आलेले आहेत. जिम्मी आणि जॉन्टी. जिम्मी जॉन्टी, हा माझ्यामध्ये हेच काही काल झालेलं. जिम्मी ॲडम्स जे वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत आणि जॉन्टी रोड्स हे साऊथ आफ्रिकेचे खेळाडू, म्हणजे काहीसं कॉम्बिनेशन वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका असं चेतन 11च्या संघामध्ये. पाहूया जिम्मी आपल्या संघाकरता काही करामत करून दाखवत का, कारण त्यांच्या समोर आव्हान आहे 4 षटकांमध्ये 44 धावांचं, म्हणजे षटकामागे 11 धावांची सरासरी ठेवणं त्यांना गरजेचं आहे. ज्यापैकी 3 चेंडू झालेले आणि अवघ्या 2 धावा झालेल्या आणि त्यांचा स्वतः कर्णधार चेतन हा बाद होऊन तंबूत परतलेला आहे. पुढील चेंडू घेऊन प्रणय तयार. सामना करतील जॉन्टी. यावेळी मात्र थोडंसं नियंत्रण सुटलं आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे चेतन 11 या संघाला. 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. निर्धाव असा चेंडू टाकलेला प्रणय यांनी. जिम्मी आणि जॉन्टी ही जोडी उपस्थित आहे मैदानावर चेतन 11 या संघाकडून. अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सीमारेषेजवळ एकावर समाधान मानावं लागत आहे. 5 चेंडू आणि 4 धावा आणि फक्त 1च गडी बाद झालेला आहे आतापर्यंत तरी. जिंकण्याकरता चेतन 11 या संघाला 4 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता. आता सामना करतील जिम्मी प्रणय यांच्या गोलंदाजीचा. या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अगदी तोलामोलाची अशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त 4च धावा दिलेल्या आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आणि तो देखील निर्धाव, म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. 4 षटक 44 धावा जिंकण्याकरता लागणार होत्या, परंतु फक्त पहिल्या षटकामध्ये 4च धावा दिलेल्या आहेत. 4 4 4 4 असं काहीसं गणित होतं, परंतु हे बिघडवून टाकलं आहे प्रणय यांनी. 11 धावांची सरासरी लागणार होती चेतन 11 या संघाला सामना जिंकण्याकरता आणि त्यांनी आता सरासरी वाढवण्यास त्यांना उत्कृष्ट असा फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाची अपील, परंतु तुषार यांनी काही दाद दिलेली नाही, त्यामुळे एकाद्वारे समाधान मानावं लागत आहे चेतन 11 या संघाला. आता त्यांना नक्कीच आपली धावांची गती वाढवावी लागणार आहे, कारण ज्याप्रमाणे पहिल्या 4 षटकांमध्ये 11 धावांची सरासरी हवी होती ती आता वाढून 13.76 वर येऊन पोहोचली आहे. आणि त्यांच्या समोर संधी आहे ही दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जर त्यांनी गडी बाद करण्यात यश चौकार मिळवण्यात यश मिळवलं, ज्याप्रमाणे आता त्यांनी फटका मारला, परंतु हा एकच धाव होती. हा दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं मी पुन्हा एकदा वैशिष्ट्य सांगतो. आता ज्याप्रमाणे त्यांना धावांची गती वाढवायची आहे, यामध्ये तुम्हाला हातभार मिळेल. या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जर तुम्ही षटकार मारण्यात यश मिळवलं तर तुम्ही तुमच्या धावसंख्येमध्ये 12 धावांची भर घालू शकता. त्याचप्रमाणे चौकार मारला तर 8 धावा वसूल करू शकता, परंतु तेवढीच संधी गोलंदाजाला देखील त्या चेंडूवर जर त्यांनी गडी बाद करण्यात यश मिळवलं तर तुम्ही तुमच्या धावसंख्येमधून वजा 4 धावा करण्यात येतील. याचा फटका देखील तुम्हाला बसेल आणि त्याचा फायदा निश्चितच गोलंदाजाला होईल. आतापर्यंत तरी वर्चस्व आहे गोलंदाजांचं, म्हणजेच अद्वैत 11 या संघाचं. चेतन 11चा संघ आतापर्यंत फक्त 1 षटक आणि 3 चेंडूंचा सामना आणि 7 धावा आणि 1 गडी देखील बाद झालेला. यावेळी मात्र चेंडू अजून 1 गडी बाद झालेला आहे. एका मागोमाग एक असा दुसरा झटका. चेतन आणि जॉन्टी अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत चेतन 11 या संघाचे आणि ही सलामीवीरची जोडी परतली आहे, त्यामुळे थोडंसं दडपण आलेलं आहे ते चेतन 11 या संघावर. आता जिम्मी यांची साथ देण्याकरता आलेले आहेत अक्षय. जिम्मी आणि अक्षय अशी ही जोडी आता मैदानात चेतन 11 या संघाकरता. जिंकण्याकरता 44 धावांची आवश्यकता.
एक षटक आणि 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा एकेरी धावावर समाधान मानावं लागत आहे चेतन 11 या संघाला. आता मात्र संधी आहे चेतन 11 या संघाला धाव फलक दुप्पटीने वाढवण्याचा. तुमचे जे 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, जर तुम्ही या चेंडूवर चौकार मारलात तर जेवढे तुम्ही आतापर्यंत एक षटक आणि 5 चेंडूंमध्ये जेवढ्या धावा तुम्ही 8 धावा केलेल्या आहेत, या तुम्ही शेवटच्या चेंडूवर देखील प्राप्त करू शकता. तसा हा शेवटचा चेंडू जर चौकार मारण्यात यश मिळालं तर तुम्ही 8 धावांची अजून भर घालू शकता. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आनंद लोके यांचा सामना करतील जिम्मी. डबल बारचा फटका. पाहूया हा फटाका कुठून फुटतोय. चेतन 11 की अद्वैत 11. चकवण्याचा प्रयत्न. निश्चितच बहुमूल्य असा हा चेंडू आहे शेवटचा. आणि हा डबल बारचा फटका बरोबरीत सुटलेला, म्हणजे एका धावेवर समाधान मानावं लागत आणि उर्वरित म्हणजे माफ करा डबल बारच्या स्वरूपात अजून एक धाव म्हणजे 2 धावा मिळालेल्या आहे. म्हणजे यश काही मिळालेलं नाहीये फलंदाजाला. आणि गोलंदाजाला देखील जर यश मिळालं असतं त्यांनी गडी बाद केला असता. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला असं म्हणावं लागेल या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. आणि या 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 10 धावा, 2 गडी बाद 10 धावा. आता मात्र नक्कीच त्यांना धावांची गती वाढवावी लागेल, कारण सरासरी आता त्यांना ठेवायची आहे 2 षटकांमध्ये 17 धावांची सरासरी ठेवायची आहे, जी सुरुवातीला 11 धावांची सरासरी ठेवायची होती. परंतु जे 2 षटकं पहिली झाली त्याच्यामध्ये अतिशय तोलामुलाची अशी गोलंदाजी झाली, 2 गडी देखील बाद झाले. त्यामुळे आता ही सरासरी 17 धावांवर पोहोचली आहे. आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जरी देखील झालेला आहे निर्धाव असा चेंडू. घनश्याम यांचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता, निर्धाव चेंडू. यावेळी मात्र थोडस नियंत्रण सुटलं आणि वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे चेतन 11 या संघाला. 11 धावा, 2 गडी बाद, 11 धावा. स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी तर झालेले आहेत, परंतु पंचांनी अजूनही आपला निर्णय कळवलेला नाहीये. काहीशी चर्चा करतील ते. आमच्या इथे मैदानात तिसरे पंच देखील आहेत, त्यांची मदत घेऊन त्यांनी आपला निर्णय कळवलेला आहे. षटकार, जर हा षटकार शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आला असता तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असता, परंतु ते षटक पार झालेलं आहे आणि तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला या षटकारावरच समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या 17 धावा, 2 गडी बाद, 17 धावा. जर अचूक थ्रो झाला असता तर तुम्ही गडी बाद केला असता धावबादच्या स्वरूपात, परंतु एका धावावर समाधान मानावं लागत आहे. संघाची वाढती धावसंख्या 18 धावा, 2 गडी बाद, 18 धावा. 2 षटक आणि 3 चेंडूंचा सामना झालेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजा हे अतिशय नावाजलेले आहे अचूक थ्रोच्या बाबतीत. ते जर यांच्या जागी असते तर निश्चितच हा एक जो स्टंप आहे जो ज्याच्यावर लिहिलेला आहे प्रशांत 11, तो निश्चित खाली पडलेला दिसला असता तुम्हाला. पुन्हा एकदा सामन्याकडे 19 धावा, 2 गडी बाद, 19 धावा, 2 षटक, 3 चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र गडी बाद झालेला धावबाद. आता थोडस वर्चस्व वाढत चाललंय ते अद्वैत 11 या संघाचं, कारण एका मागोमाग एक असे चेतन 11चे सर्व फलंदाज बाद होताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे सलामीवीर त्यांचे जॉन्टी आणि चेतन बाद झाले, त्याच्यानंतर आता जिम्मी जे भरपूर वेळपासून मैदानावर होते ते देखील बाद झाले. आता फक्त नवीन फलंदाज आलेला आहे किरण आणि त्यांची साथ देत आहेत अक्षय. अक्षयनी वैयक्तिक 8 धावा केलेल्या आहेत, 4 चेंडूंचा सामना केलेला आहे त्यांनी. त्यामुळे थोड्याशा अपेक्षा अक्षय यांच्याकडून. रिव्हर्स स्वीपचा फटका होता, परंतु एका धावावर समाधान मानावं लागत आहे. उर्वरित आता 7 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे चेतन 11 या संघाला जिंकण्याकरता. त्यामुळे थोडस असं अशक्य होत चाललेलं असं आव्हान. 6 चेंडू 23 धावा. निश्चित तुम्हाला या प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि याच्यामध्ये तुम्हाला षटकार मारण्याची देखील संधी आहे. जर तुम्ही या 6 पैकी 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारले तरी हा तुम्हाला सामना जिंकण्याची संधी आहे. जर तुम्ही 6च्या 6 चेंडूंवर चौकार मारला
तरी देखील तुम्हाला संधी आहे सामना जिंकण्याकरता, परंतु वर्चस्व आहे ते आतापर्यंत अद्वैत इलेव्हन या संघाचे, कारण अतिशय तोलामोलाची अशी गोलंदाजी करतायत सर्व अद्वैत इलेव्हन या संघाचे गोलंदाज. 6 चेंडू 23 धावा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. गडीबाद झालेला आहे. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर आहेत, जरा कृपया चेतन इलेव्हनचा अजून एक गडीबाद झालेला आहे. माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांचे येथे आगमन झालेले आहे. मागाठाणे विधानसभा प्रमुख माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांनी आपला जो अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. त्यानंतर सचिन केळकर शिवसैनिक वॉर्ड क्रमांक 26, तसेच आत्माराम कांबळी साहेब शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 25 यांनी देखील जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे या स्पर्धेकरता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. आणि माझ्या मते आता फक्त औपचारिकता उरलेली आहे या सामन्यामधली. जवळपास सामना हा अद्वैत इलेव्हन संघाने थोडाफार एकतर्फीच असा म्हणावा लागेल हा जिंकण्यात आलेला आहे, कारण उर्वरित 3 चेंडूंमध्ये चार चेंडू म्हणजे आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू 19 धावा. अजून एक गडी बाद झालेला आहे माझ्या मते. आता 1 चेंडू 19 धावा म्हणजे जवळपास विजय निश्चित. त्यामुळे मी आत्ताच अभिनंदन करतो अद्वैत इलेव्हन या संघाचे.